नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला खूपच रंजक तर असं ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण या किमयाची मजल जरा जास्तच वाढलेली आहे. एकतर सॅम, सॅमुडी, पिंट्या, पिंटुड्या असं काय पण म्हणत असते ती समरला. स्वानंदीने सगळे प्रयत्न करून झालेले आहेत, पण आता मात्र स्वानंदी एक मोठा निर्णय घेणार आहे, ज्याचा विचारही आपण कधी केला नव्हता. स्वानंदीने आजपर्यंत समजून घेतलेला आहे, पण स्वानंदी मात्र आता समजून घेणार नाही. कारण स्वानंदीला माहिती आहे की ही बाई कोणत्या थराला जाऊ शकते. त्यामुळं काहीही झालं तरीही हिला आता वेळीच लगाम घातला पाहिजे हे स्वानंदीच्या लक्षात आलेलं आहे. आणि त्यामुळं स्वानंदीने एक निर्णय सुद्धा घेतलेला आहे, आणि तो निर्णय म्हणजेच जी पूजेला बसताना समरच्या शेजारी बसायचा हट्ट धरत होती, म्हणून स्वानंदीने तिला चांगलीच लायकी दाखवलेली आहे आणि सांगितलेलं आहे पूजा ही नवरा बायको एकत्र करतात, त्यामुळे आत्ताच्या आत्ता उठायचं असं स्पष्टपणे स्वानंदीने तिला सांगितलेलं आहे. तर हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इकडे स्वानंदी समर आता दोघंही बोलत होते. अचानक समरला एक इम्पॉर्टंट कॉल आलेला असतो. मग समरला कॉल आल्यानंतर समर तिथून उठून जातो आणि मग स्वानंदी तिला म्हणते की तुम्ही असं ते सॅम वगैरे म्हणता ते नका ना म्हणत जाऊ, म्हणजे ते मला काही योग्य नाही वाटत आहे. आणि त्याचबरोबर समर तेव्हा तिथे नसतो, तेव्हा ती म्हणते हे बघ, माझं आणि समरचं नातं मैत्रीच आहे, आमची मैत्री वेगळी आहे, मी कॉलेजमध्ये असल्यापासून त्याच्याशी तशीच बोलते. आता स्वानंदीला राग येतो. तिनं स्पष्टपणे सांगितलेलं असतं की मी तशीच हाक मारणार आहे. इकडे मात्र समर आता येतो. ती तिथून उठून जाते, वॉशरूमला जायचं आहे म्हणून. समर येतो आणि स्वानंदीला म्हणतो काय झालं. स्वानंदी म्हणते तुम्हाला हे कसं चालतो, म्हणजे सॅम, सॅमुडी हे जे काही म्हणणं आहे ते काय आहे, कारण या सगळ्याचा काय अर्थ आहे. तेव्हा समर म्हणतो हे बघा कसं आहे माहिती आहे का, ती आधीपासूनच मला तसं बोलती, पण महत्त्वाची गोष्ट अशी आहे की काही म्हणलं, राजवाडे म्हणलं काय, समर म्हणलं काय, सॅम म्हणलं काय आणि पिंटा म्हणलं काय, मला नाही फरक वाटत, असं समर बोलून जातो. आनंदीला मात्र खूप वाईट वाटत असतं. तिला कळतच नसतं की मी काय बोलू आणि कसं समजून सांगू यांना, कारण यांना फरकच पडत नाहीये, माझा काय प्रॉब्लेम आहे नक्की, हा विचार स्वानंदी करू लागते. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे समर आणि स्वानंदी आता बोलत असतात. घरी आलेले आहेत आणि समरला खूप टेन्शन आलेलं असतं. स्वानंदी म्हणते राजवाडे काय झालंय. तेव्हा समर म्हणतो गेली 4 महिने झालं एका डीलसाठी आम्ही ट्राय करतोय, पण कळतच नाहीये. तेव्हा समर म्हणतो की हे ना थोडं एन्व्हायरमेंट रिलेटेड आहे. तेव्हा स्वानंदी म्हणते मी बघते जरा. समर म्हणतो पण स्वानंदी म्हणते मी इकडे टुरिस्ट कंपनीत जॉब करत असले तरी माझी PhD एन्व्हायरमेंटल सायन्समध्ये झाली आहे ना. हां, ते कसं लक्षात येत नाही ना. समर म्हणतो हो बरोबर आहे, मी विसरलोच, खरंच मी तुम्हाला आधीच बोलायला पाहिजे होतं. आणि एवढा समर निर्धास्त राहतो आणि स्वानंदीवरती सगळी कामाची जबाबदारी देतो, म्हणजे त्याला माहिती आहे की स्वानंदीने हे सगळं केलं की ते पूर्णच होणार आहे. इकडे मल्लिका आणि त्याचबरोबर अर्पिता दोघीही कान भरायचं काम करत असतात. आता त्या कान कोणाचे भरत असतात, तर इकडे कान भरणं त्यांचं सुरू असतं ते म्हणजेच या किमयाचं. किमयाला स्वतःची अक्कलच नाही आहे, स्वतःची अक्कल जणू तिने गहाण टाकलेली आहे, असंच सगळं चाललेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की किमया म्हणत असते हो तिने माझ्याशी त्या पद्धतीने बोलण्याचा प्रयत्न केला, पण मी काही तिला भीक घातलेली नाही, असं स्पष्टपणे सांगितलं जातं. आणि तेव्हा मात्र इकडे समर आणि स्वानंदी म्हणत असते की ऐका ना, म्हणजे तुम्ही थांबा इथे, म्हणजे काही झालं तरीही तुम्ही नका जाऊ. तेव्हा समर म्हणत असतो म्हणजे अहो मी झोपतो ना, तुम्ही आहात ना, तुम्ही कराल बिनधास्त, काहीच प्रॉब्लेम नाही आहे, असं समर स्वानंदीला सांगत असतो. परंतु स्वानंदी मात्र ऐकायला तयार नसते. स्वानंदीचं एकच असतं की तुम्ही सुद्धा माझ्यासोबत थांबलं पाहिजे, एवढाच हट्ट स्वानंदीचा असतो. पण समर मात्र शांत असा स्वानंदीच्या खांद्यावर डोकं ठेवून झोपी जातो. आणि मग स्वानंदी तशीच त्याला झोपवते. आणि तेवढ्यातच रूमचा दरवाजा वाजतो. रूमचा दरवाजा वाजल्यानंतर स्वानंदी दरवाजा उघडते. तसं धाडकन दरवाजा उघडून आत येते ती म्हणजेच किमया. रात्रीचा किती वाजलाय काय तिच्या लक्षात येत नसतं. आणि समरला म्हणते चल समर, मला तुझ्याशी बोलायचं आहे तुझ्याशी, चल. तेव्हा मात्र इकडे स्वानंदी म्हणत असते अहो काय चाललंय हे सगळं,
पण ऐकायलाच तयार नसतंय कोण. इकडे मात्र समर म्हणत असतो, अगं काय चाललंय, मला झोपू दे, मला झोपायचं आहे. आणि मग मात्र इकडे या सगळ्या गोष्टी घडत असतात आणि त्याच वेळी समर खूप चिडलेला असतो आणि स्वानंदी म्हणते की काय हे सगळं. आणि मग समर म्हणतो की जा बरं तू आत्ताच्या आत्ता, तुला काय वाटलं हे सगळं जे काय चाललेलं आहे ना, ते सगळं काय आहे नक्की, कशासाठी हे सगळं, मला आता आराम करायचा आहे, तू जा. आणि समर तिला जायला सांगतो तेव्हा ती म्हणत असते की अरे समर काय चाललंय तुझं हे सगळं सॅम, म्हणजे तुला माहिती आहे ना ह्या सगळ्या गोष्टी मला कशा हव्या असतात आणि तरीही अशा पद्धतीने काय हे सगळं. इकडे मात्र अंशुमनचं वेगळं सुरू आहे. त्याने बोलवलेलं आहे चिंगीला आणि चिंगी आणि त्याचं नातं ती बरंच चाललंय. चिंगीला पण बिचारीला कळत नाहीये, गरीब आहे ती. तिला स्वानंदीने एवढं सांगितलेलं आहे की त्याच्यापासून लांब राहा आणि अंशुमन मात्र तिचे लाड पुरवत असतो. तिच्यासाठी आईस्क्रीम काय घेऊन येतो, तिच्यासाठी गिफ्ट काय आणतो, चिंगीला कॉफी आणायला सांगितलेली असते, चिंगी कॉफी घेऊन येते आणि मग तिने हातामध्ये चॉकलेटसुद्धा आणलेलं असतं आणि ते चॉकलेट इकडे दिलं जातं. ते म्हणजेच चिंगी ते चॉकलेट अंशुमनला देते. अंशुमन म्हणतो हे, ती म्हणते हां माझ्या खिशाला एवढंच परवडतं ना. तेव्हा तो म्हणतो की हे रिटर्न दिलंस ना, मग आता तुला हे गिफ्ट. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे काहीही झालं तरीही चिंगी म्हणत असते पण आता मी कुठून देणार तुम्हाला रिटर्न गिफ्ट. तो म्हणतो की त्याची काही गरज नाही, आपण नंतर ठरवूया. इकडे मात्र पाहायला मिळतं की ते आता आनंद म्हणत असतो हे बघ समर, आजच्या 2 महत्त्वाच्या मीटिंग होत्या, त्या दोन्ही मीटिंग मी पोस्टपोन केलेल्या आहेत आणि आत्ता महत्त्वाचं आहे ते म्हणजे हे डील. तेव्हा मात्र इकडे समर म्हणतो काळजी करायची गरज नाही, थांब जरा, कारण रात्री स्वानंदी मॅडमनी हे सगळं केलेलं आहे. त्यावरती आनंद म्हणतो अरे मी विसरलोच होतो, अरे इतके दिवस आपण का घेतली नाही त्यांची हेल्प. खरंच स्वानंदी बहिणी PhD केले ना एन्व्हायरमेंट सायन्समध्ये, आपल्या लक्षातच आलेलं नाहीये हे सगळं काय आहे ते, कसं काय विसरलो. तेव्हा मात्र आता समर म्हणतो की अरे थांब, मेल आला एक. असं म्हटल्याबरोबर आता मेल कोणाचा आलाय आणि हे सगळं चाललेलं असतं. आणि मग मेल पाहतो तर काय, त्याला एवढा आनंदाचा धक्का बसलेला असतो की आता तो खुश झालेला असतो आणि त्यासोबतच तो ओरडू लागतो स्वानंदी मॅडम, स्वानंदी मॅडम, असं करत तो हाका मारत असतो. आणि मग सगळेजण तिथं गोळा होतात. मग स्वानंदी सुद्धा येते आणि स्वानंदी म्हणते की काय झालं. तेव्हा समर सांगायला सुरुवात करणार असतो पण तेवढ्यातच तिथं येऊन पोहोचलेली असते ती म्हणजे किमया म्हणते मला काय माहीत नाही आहे, मला पार्टी हवी आहे, मला बाकी काहीच देणं घेणं नाही आहे, मला पार्टी हवी आहे, एवढंच चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे सगळेजण जमलेले असतात. तेव्हा स्वानंदी म्हणते बोला. तेव्हा समर म्हणत असतो मला बोलू तरी द्या, नक्की काय चाललंय. तेव्हा मग आता किमया म्हणते मला काय माहीत नाही आहे. समर म्हणतो की इतकी दिवस झालं, 4 महिने झालं, जे डील करण्यासाठी आपण सगळेजण आसुसलेलो होतो ते डील पूर्ण होणं गरजेचं होतं. फायनली काल स्वानंदी मॅडममुळं ते डीलच पूर्ण झालेलं आहे आणि त्यांचा मेलसुद्धा आलेला आहे. आता मात्र तिथे सगळेच असतात. समर कौतुक करत असतो पण हे गोष्ट काही आवडतच नसते ती म्हणजे मल्लिकाला, कारण समर हा मल्लिकाचा होतोय. याच गोष्टीचा तर जास्त त्रास होतोय ना. काहीही झालं तरीही हिला मात्र असंच वाटत असतं की समर आणि ते दोघंही एकत्र यायला नको आहेत. आता मात्र आजी म्हणते की हो, स्वानंदी माझी हुशारच आहे आणि त्याचबरोबर तिचा पायगुण सुद्धा चांगला आहे. त्यावर किमयाचं म्हणणं असतं की नाही आजी, हे चुकीचं आहे, तुझी स्वानंदी हुशार आहे पण पायगुण मात्र माझा चांगला आहे, मी आले आणि हे डील मिळालं, लक्षात येते का, असं ती बोलते. त्याच वेळी इकडे आता स्वानंदी म्हणत असते की हो बरोबर आहे. मग आता घरी पूजा ठेवलेली असते आणि पूजेसाठी सगळे एकत्र असतात आणि त्याच वेळी इकडे पाहायला मिळतं की समर आणि स्वानंदी दोघं पूजेला बसणार असतात आणि नेमकं स्वानंदी प्रसादाचं वगैरे पाहत असते. इकडे किमया मात्र छान तयार होते आणि तिथे येऊन शेजारी बसते. तेव्हा स्वानंदी प्रसाद घेऊन येते आणि मग स्वानंदी प्रसाद घेऊन आल्यानंतर स्वानंदी म्हणते की किमया तुम्ही उठा तिथून, ही पूजा नवरा बायकोने करायची. किमया म्हणते काय प्रॉब्लेम आहे, मी या बाजूला बसते, तू त्या बाजूला बस. स्वानंदी म्हणते की नाही, आता मी खूप ऐकून घेतलेला आहे, हा माझा हक्क आहे, मला माझ्या नवऱ्याच्या सोबत पूजा करायची आहे आणि तुम्ही इथून उठावंच लागेल. गुरुजी तुम्ही सांगा, माझं म्हणणं बरोबर आहे का चुकीचं आहे, कारण ही जी पूजा आहे ती पूजा नवरा बायकोने करायची आहे ना, मग या पूजेला सुद्धा नवरा बायकोने बसलं पाहिजे ना,
असं सांगितलं जातं. तेव्हा मात्र गुरुजी म्हणतात की हो, पण किमया ऐकायला तयार नसते. मल्लिका म्हणत असते बसू दे ना. तेव्हा समर म्हणतो की किमया उठ तू. स्वानंदी मॅडम म्हणतात ते बरोबर आहे. स्वानंदीने तर किमयाचा हात पकडलेला आहे आणि तिला म्हणत आहे की तुला उठावंच लागणार आहे. आणि आता इकडे स्वानंदीने दाखवून दिलेलं आहे की माझ्या नवऱ्यावरती माझा हक्क आहे आणि त्याच्यासोबत पूजा करायला मीच असणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.